मी ज्यावेळी सीटीईटी परीक्षा दिली त्यावेळी परीक्षा म्हटली की परीक्षेचं जाम टेन्शन येतं आणि सीटीईटी परीक्षेला तर फक्त काहीच दिवस शिल्लक आहे. म्हणूनच मी ही परीक्षा क्वालिफाय केलेली आहे. त्यामुळे अभ्यासाबरोबरच मी तुम्हाला अशा काही छोट्या-छोट्या ट्रिक्स सांगणार आहे, की त्या ट्रिक ऐकून तुम्हाला पेपर नक्कीच खूप सोपा जाईल. आता आहे शेवटचा 5वा भाग. टी ही जी आपली राज्यस्तरावरची होती, महाराष्ट्रासाठीची परीक्षा होती. आता ती कधी होईल हे अजून काही सांगता येत नाही. त्याची तारीख काही निश्चित नाही. पण केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा सीटीईटी हिची मात्र तारीख फिक्स आहे आणि आता येत्या महिन्याभरामध्ये जवळपास 7 ते 8 सप्टेंबरला ही परीक्षा होणार आहे. त्यामुळे आपलं संपूर्ण लक्ष याच परीक्षेवर राहणार आहे आणि या परीक्षेचा आपण जेवढा मनापासून अभ्यास करू तेवढंच या परीक्षेमध्ये क्वालिफाय होण्याचे चान्सेस हे आपले वाढणार आहे. पण तरीही या भाषेमुळे हिंदी भाषेमध्ये ही परीक्षा असल्यामुळे आपल्या मनामध्ये अनेक संभ्रम आहेत, की ही परीक्षा आपण कशी द्यायची, कशी पास करायची आणि यामध्ये आपण क्वालिफाय कसं होणार, असे अनेक प्रश्न आपल्याला पडलेले आहेत. पण त्या सर्वांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत. अभ्यास करायला तर वेळ अजिबात मिळालेला नाहीये. त्यामुळे परीक्षा कशी देणार आणि कितीही केलं तरी अभ्यासाला वेळ मिळतच नाही. कारण कामकाजच एवढं असतं, की अभ्यास कसा करावा, त्यातून वेळ कसा काढावा आणि परीक्षा कशी द्यावी आणि त्यातून टेन्शन म्हणजे ती परीक्षा पास होणं खूप आवश्यक आहे. मग आता ही परीक्षा मी पास कशी होऊ? प्रारोही ब्लॉग्सवर आपणा सर्वांचं मनापासून स्वागत आणि सर्व शिक्षक बंधू भगिनींना माझा नमस्कार आणि जे भावी शिक्षक मित्रमैत्रिणी आहे ज्यांना शिक्षक होण्याची इच्छा आहे त्या सर्वांना माझा मनापासून नमस्कार. आजचा व्हिडिओ आपणा सर्वांसाठी खूप उपयुक्त ठरेल याची मला खात्री आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण या व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप उपयुक्त अशी माहिती मिळणार आहे. त्याचबरोबर शेवटी मी अशी एक ट्रिक सांगणार आहे की ज्या ट्रिकमुळे सीटीईटी क्वालिफाय होण्याचे तुमचे चान्सेस हे खूप जास्त वाढतील आणि मला आशा आहे की सीटीईटी तुम्ही नक्कीच क्वालिफाय करणार. त्यासाठी आजचा व्हिडिओ खूप तुम्हाला मार्गदर्शक ठरेल, खूप उपयुक्त ठरेल. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मी ज्यावेळी सीटीईटी परीक्षा दिली त्यावेळी असा कोणताही व्हिडिओ नव्हता की ज्यामुळे मला इन्स्पिरेशन मिळेल, मोटिव्हेशन मिळेल. सगळे जे क्लासेस घेणारे शिक्षक आहेत त्यांचेच व्हिडिओज मला दिसले होते. त्यामुळे मला खूप वाटत होतं की नाही बुवा मला जो अनुभव आला तो अनुभव तुमच्यासोबत शेअर करावा आणि मी ज्या अनुभवातून ह्या परीक्षेला सामोरी गेली आणि मी ही परीक्षा सुद्धा क्वालिफाय केली. त्यामुळे माझा उत्साह खूप होता आणि मला विचारणारेही भरपूर होते की ही परीक्षा कशी काय दिली, काय दिली. त्यामुळे मी माझा अनुभव तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. पात्रता परीक्षा यासाठी मी कोणत्या पुस्तकांचा अभ्यास केला किंवा कोणते व्हिडिओज पाहिले किंवा कोणते प्रश्नसंच सोडवले या सगळ्यांची डिटेलमध्ये माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. या व्हिडिओमध्ये मी माझा अनुभव सांगणार आहे कारण मी सुद्धा सीटीईटी ही परीक्षा पहिल्याच प्रयत्नामध्ये क्वालिफाय झालेली आहे आणि त्यामुळे या परीक्षेसंबंधीचे ज्या काही तुमच्या अडचणी आहेत त्या मला खूप चांगल्या प्रकारे समजतात आणि माझ्या बऱ्याचशा मित्रमैत्रिणींनी आता मी शिक्षिका असल्यामुळे माझ्या फ्रेंड सर्कलमध्ये बहुतेक शिक्षक शिक्षिकाच आहेत आणि त्या सर्वांनी मला याबाबत खूप विचारलं की सीटीईटी परीक्षा कशी क्वालिफाय केली, या परीक्षेला क्वालिफाय करण्यासाठी ही परीक्षा पास होण्यासाठी काय काय अभ्यास करावा, पेपर कसा लिहावा, पेपरची भाषा कशी असते यासंबंधी अनेक प्रश्न मला माझ्या मैत्रिणींनी विचारलेले आहेत आणि त्यामुळे या परीक्षेमध्ये आपण यश कसं मिळवू शकतो हे मी तुम्हाला आज सांगणार आहे. सर्वात आधी आम्ही शिक्षक आहोत आणि आम्हाला या परीक्षेची गरज काय हीच मानसिकता आपल्या मनातून काढून टाका. सर्व निगेटिव्हिटी काढून टाका कारण शासनाने आपल्याला टीईटी किंवा सीटीईटी यापैकी एक कोणतीही परीक्षा पास होणं, क्वालिफाय करणं हे बंधनकारक केलेलं आहे. त्यामुळे आपण अगदी सकारात्मक, खूप पॉझिटिव्ह राहून या परीक्षेकडे पाहिलं पाहिजे कारण ही परीक्षा आपल्याला द्यावीच लागणार आहे आणि कोणत्याही विषयाचा अभ्यास केला किंवा काही केलं तर तो अभ्यास आपला कधीही वाया जात नसतो. त्यामुळे परीक्षा ही अगदी मनापासून सकारात्मक दृष्टी ठेवून, अगदी पॉझिटिव्हिटी ठेवून ही परीक्षा आपण आता देऊया आणि त्यासाठी काय काय आवश्यक आहे ते मी तुम्हाला सर्व एक एक करून आता सांगते आहे. पेपर म्हटला की अभ्यास हा करावाच लागणार आहे. ज्यावेळी आपण अभ्यास करू त्याच वेळी आपल्याला पेपर हा देता येईल. पण आपल्या शिक्षक बंधू भगिनींना कामे एवढी असतात की त्यामुळे आपल्याला अभ्यासाला वेळ मिळत नाही आणि ही बाब खरंच खूप खरी आहे. त्यामध्ये लेडीज असो किंवा जेंट्स असो दोघांनाही शिक्षक म्हणून खूप अतिरिक्त कामाचा बोजा हा असतो.
त्यामुळे या परीक्षेचा किंवा इतर कोणताही अभ्यास करणं हे आपल्याला खूप असं जमत नाही. पण या परीक्षेसाठी खास असा आपण वेळ काढलाच पाहिजे. आपण कारण परीक्षा देतो आहे म्हटल्यावर त्यासाठी वेळ काढणं हे आवश्यकच आहे. त्यामुळे वेळ काढून याचा अभ्यास करायचा आणि अभ्यास केल्यानंतर ही परीक्षा आपल्याला खूप सोपी जाणार आहे. पण अभ्यास केल्यानंतरही काही वेळा काय होतं, की आपल्याला परीक्षेमध्ये काही आठवत नाही किंवा खूप आपला गोंधळ होत असतो. तर त्यामुळे आपल्याला परीक्षा ही खूप अवघड वाटत असते. पण या सगळ्यांवर काय काय ट्रिक आहेत, आपण कशी अगदी सोप्या पद्धतीने ही परीक्षा देऊ शकतो आणि ही परीक्षा क्वालिफाय करू शकतो, हे मी तुम्हाला आता सांगते आहे. अभ्यासाबरोबरच मी तुम्हाला अशा काही छोट्या-छोट्या ट्रिक सांगणार आहे, की त्या ट्रिक ऐकून तुम्हाला पेपर नक्कीच खूप सोपा जाईल, अशी मला नक्की आशा आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका माझ्या चॅनलला. सी-टी-ईटीचा पेपर हा 150 गुणांचा असतो आणि 150 गुणांपैकी कॅटेगरीसाठी 83 गुण आवश्यक असतात आणि ओपनसाठी 90 गुण आवश्यक असतात. मी ही परीक्षा ओपनमधूनच परीक्षेचा फॉर्म भरलेला होता आणि ओपनमधूनच मी ही परीक्षा क्वालिफाय केलेली आहे. त्यामुळे ओपनमधून जरी फॉर्म भरलेला असला तरी परीक्षा पास होणं काही खूप कठीण नाहीये. त्यामुळे आपण आपल्या परीक्षेसाठी खूप असं सकारात्मक राहूया. सी-टी-ईटीच्या 150 मार्काच्या पेपरमध्ये 5 भाग आहेत आणि हे 5 भाग म्हणजे 5 विषय आहेत. पहिला भाग म्हणजे बालविकास आणि मानसशास्त्र, त्यालाच आपण पेडागॉगी असं म्हणतो. दुसरा विभाग आहे गणित आणि त्यानंतर तिसरा विभाग आहे हा आहे एन्व्हायर्नमेंटल स्टडीज म्हणजे पर्यावरणीय अभ्यास आणि त्यानंतर चौथा विभाग जो आहे तो आहे आपली स्वतःची लँग्वेज भाषा 1. मग यामध्ये आपण आपली लँग्वेज जर मराठी सिलेक्ट केली असेल तर ती मराठीची असते, इंग्लिश सिलेक्ट केली असेल तर इंग्लिशचा पेपर असतो, हिंदी सिलेक्ट केला असेल तर हिंदीचा किंवा याशिवाय अजूनही आपण जर दुसरी कोणती भाषा सिलेक्ट केली असेल तर त्याचा आपला हा चौथी ही आपला विषय असतो आणि त्यानंतर पाचवा जो भाग असतो पार्ट 5 पाचवा भाग यामध्ये मी इंग्लिश सिलेक्ट केलेलं होतं. काही जण हिंदीही सिलेक्ट करतात आणि हिंदी किंवा इंग्लिश यापैकी कोणतीही एक लँग्वेज आपण इथं सिलेक्ट करू शकत असतो. तर असे हे 5 भाग असतात आणि प्रत्येक भाग हा 30-30 मार्कांचा असतो. मग अशा प्रकारे 5-15 म्हणजे 150 मार्कांचा आपला पेपर असतो आणि यासाठी वेळ असतो तो म्हणजे 2.5 तासाचा. म्हणजे प्रत्येक प्रश्न हा 1 मिनिटात सॉल्व्ह करणं, सोडवणं खूप आवश्यक असतं. ज्यावेळी आपण प्रत्येक प्रश्नासाठी 1-1 मिनिट देऊ त्यावेळी आपला 2.5 तासामध्ये पेपर हा पूर्ण होत असतो. पण हिंदी भाषा म्हटली की आपण जे बॉलिवूड सिनेमाज बघतो, जे पिक्चर्स बघतो त्यामधली हिंदी ही आपल्याला खूप आवडते. पण या पेपरमधली हिंदी ही खूप वेगळी असते. ज्यावेळी तुम्ही अभ्यास करणार त्यावेळी तुम्हाला लक्षात येईल की ही हिंदी आपल्या अगदी वरच्या लेव्हलची आहे आणि आपल्याला काही बरेचसे शब्द असे असतात की ते आपल्याला समजतच नसतात आणि मग आपण ज्यावेळी आपल्या अभ्यासाला सुरुवात करतो त्यावेळी एकतर ती भाषा बघूनच आपल्याला असं वाटतं, ते वाचूनच असं वाटतं की आता मी हा पेपर कसा सॉल्व्ह करणार, कारण साधे साधे प्रश्न आहे जे मला समजत नाही, कारण ती हिंदी खूप उच्च स्तरावरची असते. पण ज्यावेळी आपण थोडा थोडा अभ्यास करायला लागतो त्यावेळी आपल्याला ते शब्द समजायला लागतात आणि आपला वाचनाचा स्पीड सुद्धा वाढतो आणि अभ्यास केल्याने वाचनाचा स्पीड वाढतो आणि आपला पेपर कव्हर करण्यामध्ये 2.5 तासामध्ये 150 प्रश्न सोडवण्यामध्ये आपण यशस्वी ठरत असतो. त्यामुळे मी सगळ्यात आधी सांगितलं की अभ्यास करणं आवश्यक आहे, तर ते यासाठीच की आपण जर थोडा थोडा जरी अभ्यास करत गेलो तर आपल्याला या भाषेसंबंधी या पेपर संबंधीची अनेक माहिती मिळते आणि आपल्याला पेपर अगदी सोपा जात असतो. हा आहे पेपरचा पहिला विभाग बाल विकास व शिक्षाशास्त्र. यासाठी 30 गुण आहेत आणि याचे प्रश्न क्रमांक आहे 1 ते 30. म्हणजे एका प्रश्नाला 1 मिनिटाचा वेळ हा देण्यात आलेला आहे. 30 प्रश्नांसाठी 30 गुण इथं ठेवलेले आहेत. आता परीक्षेचा पहिला भाग यामध्ये आहे बाल विकास आणि शिक्षाशास्त्र म्हणजे पेडागॉगी. यामध्ये बालमानसशास्त्रावर आधारित असे प्रश्न येतात आणि या प्रश्नांची उत्तरं आपण कशी द्यायची, तर आपण स्वतः पॉझिटिव्ह आहोत आणि शिक्षक आहोत, आपण मुलांना सांभाळतो आहे, त्यामुळे मुलांचं मानसशास्त्र हे आपल्याला बऱ्यापैकी अगदी चांगल्यापैकी समजलेलं आहे. त्यामुळे याचे प्रश्न नीट वाचायचे ह्या विभागातले आणि प्रश्न वाचल्यानंतर जे काही अगदी सकारात्मक, जे काही अगदी आपल्याला वाटतंय की नाही बुवा हे खूप उत्तर पॉझिटिव्ह आहे, तेच उत्तर हे नक्की बरोबर असणार आहे. पण होतं काय
की चारही ऑप्शन आपल्याला अगदी सकारात्मक वाटायला लागतात. त्यावेळी आपण जो विचार करत असतो त्या विचारामध्ये आपल्याला अगदी वाटतात की चारही ऑप्शन त्या प्रश्नाचे सकारात्मकच आहे आणि मग आपला गोंधळ व्हायला लागतो. पण ह्या गोंधळापासून वाचण्यासाठी आपण काय करायचं की प्रश्न आपण किमान 2 वेळा तरी वाचायचा आणि या वाचनाचा स्पीड केव्हा वाढेल, ज्यावेळी आपण या हिंदी भाषेचा थोडाफार जरी अभ्यास केलेला असला तरी आपल्याला ती भाषा समजायला सोपी होईल आणि आपण प्रश्न वाचल्यानंतर त्याचं जे पॉझिटिव्ह उत्तर आहे ते उत्तर आपण देऊ आणि मग यामध्ये पॉझिटिव्ह उत्तर हे तर एक महत्त्वाचं आहेच आहे. पण त्यानंतर जे आपले तज्ञ संशोधक असे होऊन गेले, ज्यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये खूप अशी छान कामगिरी केलेली आहे, खूप असे शोध लावलेले आहे, बालमानसशास्त्रासंबंधी वेगवेगळे सिद्धांत मांडलेले आहे. ते जीन पियाजे, कोहलबर्ग, हॉर्वर्ड या सगळ्यांचे सिद्धांत काय आहेत, त्या सिद्धांतांची शॉर्टकट निदान त्यांचा सिद्धांत काय आहे आणि त्या सिद्धांतात काय काय गोष्टी आहेत, हे सगळ्या गोष्टी आपण एकदा तरी वाचून घ्याव्या. आणि मला तरी वाटतं की या सगळ्या सिद्धांतांना 1 तास हा पुरेसा होईल. 1 तासामध्ये तुम्ही या सगळ्या सिद्धांतांचे लिहून घ्या की जीन पियाजेंचा सिद्धांत कोणता आहे किंवा कोहलबर्गचा सिद्धांत कोणता आहे. हे सगळे ज्यावेळी आपण सिद्धांत एकदा लिहून घेऊ आणि त्यामध्ये काय काय आहे तर एकदा लिहिल्याने काय होईल, ते आपल्या माइंडमध्ये एकदम फिक्स होईल की नाही बुवा या सिद्धांतामध्ये हे आहे. त्यामुळे या प्रश्नांची उत्तर आपल्याला अवघड जाणार नाहीत. यानंतर भाग दुसरा, भाग 2 मध्ये आहे गणित, मॅथमॅटिक्स. हा पण 30 गुणांसाठीचा आहे आणि यात प्रश्न क्रमांक आहेत 31 ते 60. पूर्ववर्ती आणि परवर्ती हे शब्द ऐकूनच असं वाटत होतं की हे गणित कसं सोडवायचं, पण ज्यावेळी अभ्यास केला त्यावेळी कळलं की पूर्ववर्ती म्हणजे एक संख्या मागे आणि परवर्ती म्हणजे त्यात 1 प्लस करून जी संख्या आहे त्यांचं गुणनफल म्हणजे त्यांचा गुणाकार. एवढं साधं त्याचं उत्तर हे मला काढायला सोपं गेलेलं होतं. तर आता मी हे फक्त तुम्हाला एक उदाहरण सांगितलं, पण बाकीचेही जे गणित आहेत ते अशाच स्वरूपाचे असतात. त्यामध्ये लसावी मसावीचं गणितही येतं आणि बाकीचे जे आहे म्हणजे आपण 30 पैकी यामध्ये 10 ते 15 मार्क्स हे आरामशीर मिळवू शकतो. अशा स्वरूपाचे यात गणिताचेही प्रश्न असतात. त्यामुळे गणित खूप अवघड आहे आणि ते सोडवता येणार नाही हा भाग मनातून काढून टाकायचा. कारण या TET परीक्षेपेक्षा तर नक्कीच यामध्ये सोपे प्रश्न हे येत असतात. त्यामुळे गणिताचंही तुम्हाला गणिताविषयीची जी भीती आहे ती मनातून काढून जर तुम्ही गणित सोडवले तर गणिताचाही पेपर त्यात अवघड जाणार नाही आणि जे पुढचे 31 ते 60 गणिताचे प्रश्न आहे ते तुम्हाला व्यवस्थितरित्या सोडवता येतील. पार्ट 3 भाग 3 मध्ये आहे पर्यावरण अध्ययन, एन्व्हायरमेंटल स्टडीज. यासाठी सुद्धा 30 गुण ठेवण्यात आले आहे आणि याचे प्रश्न क्रमांक आहे 61 ते 90. आता आहे पार्ट 3. पार्ट 3 म्हणजे भाग 3. या भाग 3 मध्ये पर्यावरण अभ्यास, एन्व्हायरमेंटल स्टडीज दिलेला आहे. हा भाग काही खूप अवघड नाही आहे, कारण यामध्ये आपल्या देशामध्ये जे राज्य आहे त्या राज्यांचे जी वैशिष्ट्य आहे त्या संबंधीचे, आता पश्मिना शॉल ही कशापासून बनवली जाते, कोणत्या प्राण्याच्या लोकरीचा त्यात उपयोग केला जातो किंवा आसामचं वैशिष्ट्य काय, केरळचं वैशिष्ट्य काय, या संबंधीच्याच माहिती ही त्यामध्ये असते. त्यामुळे आपण जर करंट अफेअर्स जर अद्ययावत ज्ञान हे जर ठेवलं तर या एन्व्हायरमेंटल स्टडीजमध्ये आपल्याला अवघड असं काही जाणार नाही. तसंच शरीरासंबंधीचे जे शारीरिक रोग आहे त्या रोगांची नावं, ॲनिमिया कशामुळे होतो किंवा अजून काही जे इतर रोग आहेत ते कशामुळे होतात, त्याचे किटाणू कसे पसरतात, तो संसर्गजन्य आहे किंवा नाही, म्हणजे या संबंधीचे जे एन्व्हायरमेंटल स्टडीज आहे, पर्यावरण अभ्यास आहे, या संबंधीचे प्रश्न हे यात असतात. त्यामुळे प्रश्न वाचल्यानंतर त्याचे उत्तर काय असावेत हे आपल्याला समजत असतं. त्यामुळे पर्यावरण अध्ययन, एन्व्हायरमेंटल स्टडीज या भागामध्ये प्रश्न वाचून त्यांची उत्तरांचा अंदाज लावणं हे आपल्याला खूप चांगल्या प्रकारे जमू शकतं. त्यामुळे हा भागही आपल्यासाठी एक सोपा असा भाग आहे. भाग 4 हा थोडासा भाग कन्फ्यूज करणारा आहे, कारण त्यामध्ये आपण जी लँग्वेज सिलेक्ट केलेली असते, आपली भाषा 1, तिचा वेगळा पेपर येत असतो आणि तो आहे मराठी. त्याचे गुण 30 आहे, प्रश्न क्रमांक 91 ते 120. पण मराठीऐवजी जर आपण इंग्लिश किंवा हिंदी हा विषय जर घेतलेला असेल तर आपल्याला जी प्रश्नपत्रिका मिळालेली आहे त्यातच हे प्रश्न इन्क्लूड केलेले असतात. त्यामुळे हे प्रश्न सोडवताना थोडे लक्ष द्यावे लागेल. नंतर आहे पार्ट 4 भाग 4. भाग 4 मध्ये भाषा 1
म्हणजे लँग्वेज 1 आपण जी सिलेक्ट केलेली असते त्याचा पेपर हा आपल्याला मिळत असतो. मग आपण जर मराठी ही लँग्वेज, कारण मराठी ही आपली भाषा आहे, त्यामुळे आपण सर्वांनी मराठी ही भाषाच सिलेक्ट केली असेल. पण काहींनी जर इंग्लिश किंवा हिंदी सिलेक्ट केली असेल तर त्यासाठीही त्यांना हे प्रश्न सोपेच जाणार आहे. पण आता मी मराठीचा पेपर दिला होता त्यामुळे मी मराठी विषयी सांगते. तर मराठीचा पेपर या प्रश्नपत्रिकेपेक्षा वेगळी अशी प्रश्नपत्रिका आपल्याला मिळते. म्हणजे ज्यावेळी आपण मराठी लँग्वेज सिलेक्ट केलेली असते त्यावेळी आपल्याला 2 प्रश्नपत्रिका या मिळत असतात आणि या चौथ्या भागामध्ये 91 ते 120 प्रश्न हे वेगळ्या प्रश्नपत्रिकेत आपल्याला असतात आणि ती या प्रश्नपत्रिकेसोबतच आपल्याला मिळालेली असते. आणि मराठी विषयी, आता मराठी तर आपण शिकवतो, मराठी बोलतो, त्यामुळे मराठी विषयीचं जास्त मी काही सांगत नाही. कारण मराठीचा पेपर त्यामध्ये उतारा असतो, कविता असते आणि त्यांच्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला चांगल्या प्रकारेही सोडवता येत असतात. फक्त त्यासाठी एक छोटी ट्रिक अशी आहे की उतार्यावरचे प्रश्न, कवितेवरचे प्रश्न हे सोडवताना आपण आधी उतारा पूर्ण वाचायचा, कविता पूर्ण वाचायची आणि मग प्रश्न सोडवायचे. त्यापेक्षा आपण आधी जर थोडे थोडे प्रश्न वाचले तर ते प्रश्न वाचल्यानंतर जर आपण उतारा वाचला तर त्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला पटापट सापडतात आणि त्यामुळे काय होतं की आपला वेळ हा वाचत असतो. तर अशा प्रकारे मराठीचा विभागही आपल्याला सोपा जाणार आहे आणि मराठीचे प्रश्नही आपण चांगल्या प्रकारे हे सोडवू शकणार असतो. पार्ट 5 भाग 5 मध्ये लँग्वेज सेकंड भाषा 2 यामध्ये इंग्लिश किंवा हिंदी यापैकी एक जी आपण भाषा सिलेक्ट केलेली असेल तिच्याविषयीचे हे प्रश्न असतील. 30 प्रश्न असतील आणि याचे प्रश्न क्रमांक आहे 121 ते 150. आता आहे शेवटचा 5वा भाग पार्ट 5. यामध्ये 121 ते 150 प्रश्न हे दिलेले असतात आणि यासाठी हिंदी किंवा इंग्लिश या दोघांपैकीच आपण एक भाषा ही घेऊ शकत असतो. मी तर यासाठी इंग्लिश ही भाषा घेतलेली होती. पण इंग्लिश घेऊन सुद्धा त्यामध्ये आपल्याला छान असा स्कोअर करता येत असतो. कारण इंग्लिशचे प्रश्न हे काही खूप अवघड नसतात आणि त्याची पण एक ट्रिक आहे आणि ती ट्रिक मी तुम्हाला ज्यावेळी प्रश्नपत्रिका दाखवेल त्यावेळी ती सांगेलच. कारण इंग्लिश जरी विषय घेतलेला असला तरी इंग्लिशच्या प्रश्नपत्रिकेमध्ये जे उतार्यावरचे प्रश्न आहेत ते उतार्यावरचे प्रश्न तर आपण उतार्यातून वाचून वाचून सोडवू शकतो. पण उतार्यानंतरचे जे प्रश्न असतात ते प्रश्न सरळ जे हिंदीत आलेले असतात त्या हिंदीतलेच ते प्रश्न इंग्लिशमध्ये ट्रान्सफर केलेले असतात. त्यांचं भाषांतर हे केलेलं असतं. बऱ्याच वेळा हे असंच झालेलं आहे. काही वेळा हे होतही नाही, पण आपण ज्यावेळी प्रश्न वाचतो त्यावेळी आपल्याला लगेच कळेल की हेच ते प्रश्न आहेत आणि आपण त्यामुळे इंग्लिश जरी आपल्याला तो प्रश्न समजला नाही तरी त्याचं भाषांतर आपण हिंदीतून बघून त्याचं उत्तर हे शोधू शकत असतो. पर्यायही अगदी तसेच दिलेले असतात. पण जर त्या एखाद वेळी तसं होत नाही मग त्यावेळी तर आपल्याला इंग्लिशमधलेच प्रश्न व्यवस्थित हे सोडवता आले पाहिजेत. आणि जे मराठी मीडियमचे शिक्षक आहेत त्यांना तर बहुतेक आता सेकंड लँग्वेज ही इंग्लिशच घ्यायला सांगितलेलं, कंपल्शन केलेलं आहे. त्यामुळे इंग्लिशचं आपण थोडंफार वाचन केलं तर हे प्रश्नही आपल्याला सोडवायला खूप सोपे होणार आहे. तर अशा पद्धतीने 5ही जे विभाग आहे त्यांचे आपण प्रश्नांची उत्तरंही देऊ शकणार असतो. अंदाज लावून आणि ज्या मी काही ट्रिक सांगितल्या आहेत त्या ट्रिक वापरून आपण ह्या प्रश्नांची उत्तरं नक्कीच सोडवू शकू आणि त्यामध्ये यशस्वी सुद्धा होऊ. आता यानंतर एक अगदी बोनस टिप देणार आहे, एक अशी ट्रिक देणार आहे की ज्या ट्रिकमुळे तुमचे पासिंगचे चान्सेस खूप जास्त वाढतील आणि तुम्हाला खरंच आत्मविश्वास वाटायला लागेल की नाही मी जे केलेलं आहे ते अगदी बरोबर आहे. मग ती ट्रिक काय आहे? इथं 150 प्रश्न सोडवल्यानंतर आपला पेपर हा पूर्ण होत असतो. पण यातही एक ट्रिक आहे. ती काय आहे ती मी सांगतेच. संपूर्ण पेपरमध्ये हे 5 भाग देण्यात आलेले आहेत. त्यात बालविकास, गणित, पर्यावरण, मराठी आणि इंग्लिश या स्वरूपाच्या भागांवर आधारित प्रश्न आहेत, विषयांवर आधारित प्रश्न आहेत आणि त्यांचे प्रश्न क्रमांक सुद्धा मी इथं दिलेले आहेत. पण हे जर आपण असे सलगपणे सोडवले तर उत्तमच आहे. पण त्यातही आपल्याला काही बदल करता येईल. पेपरमध्ये ह्या क्रमाने प्रश्न आपल्याला आलेले असतात. बालविकाससाठी 1 ते 30, गणितासाठी 31 ते 60, पर्यावरणसाठी 61 ते 90, मराठीसाठी 91 ते 120 आणि इंग्लिश किंवा हिंदीसाठी 121 ते 150 ह्या क्रमाने आपण पेपर सोडवत असतो. पण त्यातली ट्रिक म्हणजे अशी आहे की सगळ्यात आधी मराठीचा पेपर वेगळा येतो आणि तो पेपर त्याचे प्रश्न असतात 91 ते 120. म्हणून जर आपण मराठीचा पेपर आधी सोडवून घेतला तर हा मराठीचा 91
ते 120 हे जे 30 प्रश्न आहे हे आपले जवळजवळ 10 ते 12 मिनिटातच पूर्ण होत असतात. त्यामुळे इतर विषयांना आपल्याला भरपूर असा वेळ मिळत असतो. म्हणून माझे असे सजेशन असेल की मराठीचा पेपर आधी करा. 91 ते 120 प्रश्न सगळ्यात आधी सोडवा आणि त्या वेळ वाचवा आणि पुढच्या प्रश्नांना तो वेळ द्या. त्यामुळे आधी मराठी करा 91 ते 120 आणि त्यानंतर बाकीचे क्रमाने बालविकास 1 ते 30 प्रश्न, गणिताचे 31 ते 60 प्रश्न, पर्यावरणचे 61 ते 90 आणि इंग्लिशचे 121 ते 150 प्रश्न हे सोडवा. ही त्यातली ट्रिक आहे. विषय सोडविण्याचा, विषय निवडण्याचा, प्रश्न सोडवण्याचा हा जो क्रम आहे हा एकदा डोक्यात फिक्स झाला की आपल्याला पेपर अगदी सोपा जाणार आहे. पेपरला वेळ सुद्धा पुरणार आहे आणि प्रत्येक प्रश्न आपल्याला व्यवस्थित समजून घेऊन सोडवता येणार आहे. त्यामुळे या क्रमाने आपण प्रश्न सोडवायचे आहेत. त्याच वेळेपासून मी प्रश्न क्रमांक सांगते आहे आणि प्रश्न क्रमांकाने आपण कसा पेपर सोडवावा हे सांगते आहे. तर हा मला मिळालेला पेपर आहे. जो पेपर मी क्वालिफाय केला तो हा पेपर आहे. तर यामध्ये ही खूप मोठी अशी प्रश्नपत्रिका असते आणि प्रश्न क्रमांक जर आपण नीट अगोदर अभ्यास केलेला नसेल तर त्यावेळी जम्बलिंग होतं आणि आपल्याला पेपर सोडवायला जरा कठीण पडतं. त्यामुळे हा अशा स्वरूपाचा पेपर आहे. तर यामध्ये बघा, इथून आपल्याला चाइल्ड डेव्हलपमेंट, बालविकासपासून हे 30 प्रश्न, त्यानंतर पुढचे गणिताचे 30 प्रश्न, नंतर एन्व्हायरमेंटल स्टडीजचे 30 प्रश्न आणि भाग 4 मध्ये इथं हिंदी पण दिलेला आहे, भाग 4 मध्ये इंग्लिश पण दिलेला आहे. त्यामुळे हे बघा, इथं भाग 4 मध्ये इंग्लिश पण आहे. मग त्यामुळे आपला गोंधळ होतो आणि ही आपल्याला मराठीची ही डायरेक्ट वेगळी प्रश्नपत्रिका दिलेली असते. त्यामुळे इथले हे भाग 4 न बघता डायरेक्टली आपण सुरुवातीलाच हा जर मराठीचा पेपर सोडवला तर त्यामुळे आपल्याला वेळ पण कव्हर होईल, पेपरसुद्धा आपला पूर्णपणे सोडवला जाईल. आणि मराठी विषयाचा पेपर हा सोपा असतो. हे 30 गुण आपल्या हाताचे असतात. यामध्ये उतार्यावरचे प्रश्न दिलेले आहेत, त्यानंतर ही कविता आहे, कवितेवरचे प्रश्न दिलेले आहेत आणि बाकीचा पेपरही हा सोपा असतो. जे मराठी ग्रामर, मराठी व्याकरण आहे त्यावर आधारित हा प्रश्न आहे आणि वर्गामध्ये कोणतं अगदी आपण विद्यार्थ्यांशी संबंधित अगदी जे सकारात्मक उत्तरे अशीच उत्तरं इथं आपल्याला निवडायची आहेत. त्यामुळे या पेपरचे मार्क आपले अगदी हातचे आहेत आणि इथपर्यंतचाच हा पेपर आहे. त्यानंतर इथून हा पेपर नाही. तर अशा प्रकारे हा मराठीचा आपल्याला वेगळा पेपर मिळत असतो. प्रश्नपत्रिकेचे जे 5 भाग असतात ते 5 भाग तर मी तुम्हाला आता दाखवलेच. त्यावरून तुम्हाला बरीचशी आयडिया आली असेल की कोणत्या भागाचा प्रश्न हे किती ते किती प्रश्न असतात. 1 ते 30 प्रश्न, त्यानंतर 31 ते 60, त्यानंतर 61 ते 90 आणि त्यानंतर आपले 91 ते 120 असतात आणि 121 ते 150. या प्रकारे 5 भागांमध्ये हे प्रश्न विभागले गेलेले असतात आणि प्रत्येक प्रश्नाला आपण 1-1 मिनिटही देत असतो. पण त्यानंतरही तुम्हाला जर असं वाटत असेल की मी परीक्षेसाठी कोणत्या पुस्तकांचा अभ्यास केला तर ते मी तुम्हाला नक्कीच दाखवते. आता हा कॅमेरा सेल्फी आहे त्यामुळे तुम्हाला ते त्यात थोडंसं उलटं दिसेल, पण मी नंतर ते तुम्हाला दाखवणार आहे. तर हे पुस्तक मी वापरलेलं होतं. आता हे जे पुस्तक आहे तर हे पुस्तक आहे CTET केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा पेपर फर्स्ट साठीचं आणि पेपर सेकंड साठीचं सुद्धा हेच पुस्तक आहे आणि यामध्ये दिलेलं आहे पिछले प्रश्नपत्र एवं प्रॅक्टिस टेस्ट पेपर्स. मग आता बघा, मी सुद्धा अभ्यासाला ज्यावेळी सुरुवात केली त्यावेळी परीक्षेला अगदी जवळपास 15 ते 20च दिवस शिल्लक होते आणि त्याआधी मी काय करत होती की काही व्हिडिओज बघत होते. पण व्हिडिओमधून मला पाहिजे तशी माहिती मिळत नव्हती. कारण काही वेळा काय असतं, आपल्याला एखादा प्रश्न समजला नाही तर आपण तो पुन्हा मागे घ्या, पुन्हा त्याला ऐका, वाचा, यामधून खूप वेळ जात होता आणि त्यामुळे मी ठरवलं की नाही बुवा आपण पुस्तक घेतलं पाहिजे आणि त्यामुळे मी बाजारातून पुस्तक घेतलं आणि पुस्तकाचा खरंच खूप उपयोग झाला. आता परीक्षेला 1 महिना बाकी आहे. त्यामुळे माझंही खूप तुम्हाला सजेशन असेल की तुम्ही सुद्धा पुस्तक घ्या. कारण पुस्तकामध्ये आपण आपल्या पाहिजे त्या वेळेनुसार पुस्तक वाचू शकतो. एक प्रश्न आपण एकदा सोडून 10दा 15दा वाचू शकतो. त्यामुळे आपल्याला अगदी मनापासून वाटतं की नाही बुवा हा प्रश्न आपल्याला नक्की समजलेला आहे, याचं उत्तर कसं काढायचं हे आपल्याला समजलेलं आहे. त्यामुळे परीक्षेला 1 महिना बाकी असला किंवा 15 दिवस जरी बाकी असले तरी आपण पुस्तक घेऊन त्यातूनच अभ्यास केला पाहिजे. आता सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर की तुम्ही CTET परीक्षेसाठी कोणत्या पुस्तकातून अभ्यास केला. तर मी या पुस्तकातून अभ्यास हा केलेला होता. पण मी सांगेल की हेच पुस्तक घ्यावं असं काही नाही. तुम्हाला जे आवडलं, बाजारामध्ये बरेच ऑप्शन उपलब्ध आहे, त्यातलं कोणतंही पुस्तक तुम्ही घेतलं तरी चालेल. यामध्ये हलसहित त्याच्यामुळे उत्तरांचं स्पष्टीकरण आपल्याला दिलेलं आहे. त्यामुळे हे पुस्तक मला अभ्यासाला सोपं पडलेलं होतं. त्यामुळे हे पुस्तक घेतलं तरी चालेल किंवा दुसरं तुम्हाला जे कोणतं आवडत असलं त्या पुस्तकातून अभ्यास केला तरीसुद्धा चालेल.
हे जे पुस्तक आहे या पुस्तकामध्ये जवळपास बऱ्याच प्रश्नपत्रिका मागच्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्या सोडवून दिलेल्या आहेत. त्यामुळे आपल्याला अभ्यास करायला सोपं जातं. मी जे पुस्तक वापरलं त्यापेक्षाही अनेक अशी पुस्तके बाजारात उपलब्ध आहेत, ती सुद्धा तुम्ही घेऊ शकतात. आजच्या या व्हिडिओमध्ये मी मला जो अनुभव आलेला आहे, माझा जो एक्सपिरियन्स आहे, ही परीक्षा दिल्यानंतर मला काय काय वाटलं हे सगळं सांगितलं. यासंबंधीचा एक शॉर्ट व्हिडिओ मी अपलोड केला होता ज्यावेळी मी परीक्षेला गेलेली होती. पण परीक्षेला ज्यावेळी मी गेली त्यावेळी ही परीक्षा आपल्या शहरात नसते, तर ही काय असते दुसरीकडे असते. काही वेळा जे मोठे शहर आहेत त्यावेळी ते शिक्षक ज्या शहरात राहत आहेत त्याच शहरामध्ये ही परीक्षा असते. पण मला ही परीक्षा देण्यासाठी नाशिकला जावं लागलं होतं आणि त्यावेळी सगळ्या शिक्षकांचे एकदम नाशिक हे सेंटर आल्यामुळे तिथं जाण्यासाठी प्रचंड माझी धावपळ झालेली होती. त्यामुळे परीक्षेला जाताना तुम्ही 1 दिवस आधी नक्की जा आणि त्यामुळे काय होईल की आपल्याला जो प्रवासामुळे येणारा थकवा आहे, त्रास आहे तो कमी होईल. त्यामुळे तुम्ही 1 दिवस आधी जा, हे माझं तर सजेशन राहीलच. CTT याविषयी अजूनही जर तुमच्या मनात काही शंका असतील, तुम्हाला जर काही वाटत असेल की यासंबंधी मी अजून काही मार्गदर्शन करू शकते, काही अडचणी असतील त्या मी सोडवू शकते, तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारा. मी त्यांची उत्तरं देण्याचा प्रयत्न नक्कीच करेल. सप्टेंबर 2026 मध्ये येणाऱ्या CTT परीक्षेसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि ही परीक्षा तुम्ही नक्कीच चांगल्या मार्कांनी पास व्हाल, ही परीक्षा क्वालिफाय करणार अशी मला खात्री वाटते. आणि मग तुम्हाला जर माझा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल, यातून जर तुम्हाला काही माहिती मिळाली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा. आणि असेच अजून काही चांगले व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटूया पुढच्या अशाच एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.